गुड मॉर्निंग मंडळी. आता तुम्ही जसं बघितलं की ब्लॉगमध्ये जिजा आलेली गावावरून सुट्टी संपून ती आलेली आणि ती सीबीएसई पॅटर्न असल्यामुळे त्यांचं परत एप्रिलमध्ये पण त्यांचं स्कूल आहे. एप्रिलमध्ये स्कूल असल्यामुळे त्यांचं कसं झालं की त्यांचं स्टेशनरी म्हणजे जे बुक्स आणि वह्या आहेत त्या परत आणायला बोलवलंय. आम्ही काल परवा गेलेलो पण त्यांचं बुक संपलेलं म्हणून मग आता परत आज जायचं आहे आणि लगेच तिची सोमवारपासून स्कूल सुरू होते. आज यस नवीन डिव्हिजन म्हणते ती नवीन इयत्तेत ती गेलेली आहे. आज आहे शनिवार 5 एप्रिल तारीख आहे आज आणि मग जिजाचं प्रोग्राम आहे खरं तर भरतनाट्यमचा. संध्याकाळी आज कार्यक्रम आहे तिचा भरतनाट्यमचं. हां ते सगळे डिटेल्स मी टाकतो. त्याचे इन्व्हिटेशन पण आले म्हणजे तुम्हाला ते कळेल. म्हणजे ते एका ठिकाणी त्यांचा कार्यक्रम झालेला आणि त्यांच्या क्लासमध्ये एका मुलांना बऱ्याचशा मुलांना चांगले प्राईज कौतुक सोहळा आहे त्यांचा. तिथं त्यांना प्राईज मिळालेलं त्यासाठी त्यांचा कौतुक सोहळा आहे. मग या सगळ्या छोट्या छोट्या मुलांचा पण एक त्यांनी परफॉर्मन्स ठेवलेला तो आज संध्याकाळी बघायला जायचा संध्याकाळी सगळ्यांनी. म्हणजे आम्ही जाणार आहे तुम्ही पण सगळे बघा. आणि आता जाऊ आपण स्कूलमध्ये. टिकली लावली स्टिकर आणि टिकली. लेट्स गो जिजा स्कूलमध्ये ना आता सोमवारी सगळी येणार आहेत. स्कूल सुरू होणार लगेच त्यांची तयारी आत्तापासूनच सुरू आहे. वेलकम करायचं त्यांचं. काय हो चला की मग आम्हाला सांग ना कुठं जायचं तुझ्या स्कूलमध्ये. काय एवढं सगळं आहे बघा. सगळी लाईन लागली आहे. आता आमचं जाऊन रिसिट घे खरेदी बघा ह्या सगळ्या मुलांचं बुक्स घ्यायचं. आता इथून आपण घेऊ रिसिट आणि मग जाऊ. मंडळी आता ना अशी त्यांनी रिसिप्ट दिली आहे की बुक्स घ्यायचं आणि आता लाईनमध्ये लागलं आहे. मी पण 5 इयर्सची आहे आणि तू 5 इयर्स. बरं ठीक आहे. मंडळी हिचं असं काहीतरी कोणतरी फ्रेंड शोधते आणि तिचं चाललंय टाइमपास. आमची हे रिसिप्ट दिलं आहे आणि इथं सगळं त्याचा हिशोब करायचा आहे आणि मग पुढे जायचं आहे बुक्स घ्यायला. फक्त आता हे रिसिप्ट द्यायचं होतं आणि आम्हाला घेऊन जायचं होतं. चल ना इथे सगळे बुक्स आहेत. आता लगेच त्यांचं काय रिसिप्ट द्यायचं होतं आणि ते घेऊन जायचं होतं. चलो इथं अजून ना बरंच काय तयारी चालली आहे जिजाच्या स्कूलमध्ये. सगळ्या सोमवारी यांचं वेलकम होणार आहे. आता ते काय शूट करता नाही येणार पण म्हणलं आता तर बघून ठेवूया म्हणलं यांचं काय ते तयारी चालली आहे लोकांची. जॉमेट्री येस वेलकम. आता सगळं तुमचं सोमवारी सगळेजण करणार वेलकम. हो. A few moments later. भाजी आहे मँगो पुढे आहे. अरे हो आला की का आंबा. येस आईला विचार जरा आता आम्हाला घ्यायचे हे फ्रुट्स आणि बघू आता काय म्हणायचं ऑरेंज बिरेंज घेतलेलं आधी आणि जिथंच आमचं आवडतं वॉटरमेलन. हां ते बरोबर आहे. मँगो ओ बाई तुझ्या एवढंच आहे ना. हो ना बाळ वाटतंय ना छोटं बाळासारखं. ए घरचं पहिला संपू. म्हणजे आम्ही आता जस्ट पोहोचलो घरी आणि आता बुक्स बघायची का बुक्स लगेच. म्हणजे आम्ही आता सगळे शॉपिंग करून आलेलो आणि आता वाजले ते 1. हे बघा हे जिजाचे बुक्स आहेत आणि आम्ही परवाच आणलेले ऑरेंज आणलेले म्हटलं तर आता खावं कारण वॉचमेलन आणलेलं आहे. वॉचमेलन हा वॉचमेलन बोलला की तुझा वॉटरमेलन. ते एवढ्या भाज्या आल्यात कोणतं सांगा. भेंडीच आवडते गुंड्याला. तुझं झालं की मग आपण बुक्स बघू. हात आणि पाय बांधून ठेवू का
बुक्स आता ओपन करूया. मंडळी मंडळी आता बघू आपण बुक्स करा ओपन. हा इथून इथून हे बघा मंडळी याच्यामध्ये काय काय हो, तुम्ही बघा. डोळे बंद करा. डोळे बंद करा सगळेजण. हे बघा हे ओहो हे माझ्याकडे होतं दादा. अरे आर्ट अँड क्राफ्ट आहे का? आर्ट अँड क्राफ्ट आहे. दादी, परत कशाला आलो हे मला हे ड्रॉइंग. ई वाव ही किती छान आहे. मस्त ना. काय हे काय बघूया. काय ई बुक A बुक. few moments later. आता टायमिंग झाले काय आणि जिजाबाई झोपली अरे रे असं ते काय नाही झालं काही नाही झालं असं ते काय नाही होत. हो ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. 5 मिनिटात पोहोचणार आहे. लगेच पोहोचतोय पण हा गाडीत झोप हा छान. गाडीत झोपा. हो बरं थांब एक मिनिट थोडंसं इथेच काय आवडायचं ते आवडून घेऊ ना. आयलाइनर लागलं बरं. व्हिडिओ करायचं होतं बाळा आपल्याला. कर की त्याचं काय असंच करायचं. अयो थोडी पावडर लावूया. नको चला चला आवरे चला. वाजलेला आहे 4:20 आणि आमची चीज अशी छान तयार केली तयार झाली. ऐश्वर्याचा मेकअप आर्टिस्ट आणि मस्त असा तिला बघायला रेडी केलं. हे बघा ओहो हेअरस्टाईल वाव. हेअरस्टाईल कारण की ती माझी जी आधी आणली होती ही घेतली. इतकी मोठी मोठी नाही आहे ना. आता मला स्केचपेन घ्यायचं आणि मोठी टिकली उभी टिकली मोठी वाले पूर्ण look तयार झाला तिचा. मग पुन्हा look माझा तयार झाला. बाय बाय लेट्स गो. तू आता बघूया आता मी डान्स कशी करते. गणपती बाप्पा हो ए झोप गेली का चिंटू. पण लावला. ऊन आहे आणि परत. चालेल निघू आपण. चला झोप. गणपती बाप्पा मोरया. आता मी कसं म्हणणार कशी झोप येणार. आमच्या मेकअप आर्टिस्टना चिकली आणि पेन मिळालेला आहे. हे कसलं पेन असते ते बघू. अरे असं पेन होय हे चालतंय. हो रेड पेन मी हातावर करून बघितलं. मार्कर बर बर थोडं ब्रॉड आहे आणि याच्यापेक्षा अजून एक लहान होतं. खूप वेळ लागेल त्याला. बर 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 चालेल. आणि हे टिकली. ओके डन चलो. मंडळी आम्ही ना पोहोचलोय जिथं जिजाचा कार्यक्रम आहे. एका सोसायटीतच त्यांनी कार्यक्रम ठेवलेला आणि तो क्लब हाऊसमध्येच आहे. गाडी मागे तिकडे पार्क केली आहे आणि आता तिथल्या हॉलवरती चाललोय आम्ही. जिजा आणि हर्षदा मगाशीच उतरलेल्या त्या तिकडे हॉलमध्ये हॉलकडे गेल्यात त्या. चलो आता जाऊ आपण. मंडळी काय झालं माहिती आहे का आत्ता एक मज्जा. जिजाची ओढणी होती ती राहिलेली घरी आणि मग ती आणायला मी परत गेलेलो घरी आणि ओढणी आणलेली आणि तिचं पण थोडं पिना पेन्स आणि बाकी थोडं सामान होतं ते आणायचं होतं ते आता आणलंय. तुम्हाला दाखवतो इथं ना कसं आहे सगळं. तिथलं स्टेज आणि हे दाखवतो खूप छान केलंय. मंडळी आम्ही जरा बहुतेक लवकरच आलोय असं वाटतंय मला आणि छान असं इथं क्लब हाऊसच्या बाहेर क्लब हाऊस काय म्हणतो हां इथं क्लब हाऊस आहे. क्लब हाऊस इथं मोठी अशी मोकळी जागा आहे. तिथं छान कार्यक्रम आहे. याच्यामध्ये सगळं आणलेलं आहे मॅडम. त्यात सगळंच बसलं आहे. जिजा कुठं पुढं आहे काय तिकडे गेली प्रॅक्टिस. अच्छा और तिचं काढायचं ते होते का काय. नाही तो पेनच बंद पडला परत. अरे देवा. हातावर असं मला वाटलं घामामुळे होतं वाटतं. परत एकदा ट्राय करते. कसं नवीन घेतलेलं पेन कसं काय असेल. चाकूत झाड पाहिजे इथे मोठं. गो वाव. मंडळी आमच्या हर्षदाचा मेकअप आर्टिस्टने काय हुडकून काढले का खतरनाक. अरे मंडळी इथे स्विमिंग पूल आहे इथं. वाव हे स्विमिंग पूल आहे इथं. बाहेरच्या ओपन असेल तरी ते येऊ शकतो आपण. क्या बात आहे. इथे सगळी तयारी अजून चाललेली आहे आणि आता वाजलेले आहेत 5:20. असं त्यांनी ना मस्त स्टेज केलेलं आहे. सुमधुर संगीत विद्यालय असं जिजाचा क्लास आहे आणि त्या गेल्यात जिजा. हाय हे हाताला लावलं की तिनं. हा लावा केली का प्रॅक्टिस. हा थोडं खाऊन घे. पेन्स ठीक आहे पेन्स. मंडळी आमचं ना आता जिजाचं ओढणी लावायचा कार्यक्रम आहे. घरून फ्लावर्स हो आम्ही वाव आम्ही मगाशी बघितलंय. चाफा बोले ना चाफा चाले ना. खा ना तुला आणले ना मी. थांब तुझं घेऊन जा. आहे बघ बाबा कोणी संपवलं. मॉम
ते इथं ना हे सगळे असे तयार झालेत. थोडं आता खायचं आणि प्यायचं चाललंय काम. आणि इथं ना मस्त असं सरबत दिलंय देतात सगळ्यांना. हो का लगेच बर ठीक आहे ठीक आहे. एवढे सगळे तर आता पालक आलेले आहेत आणि इकडं सगळे जे भरतनाट्यमचं परफॉर्म करणार ते इथं बसणार आहेत. अशाचा मेगा पार्टी परत काहीतरी कामात सुरूच आहे सर. हां मागे इथं चाललंय. येस अनिका सानिका तुझं नाव काय? त्रिशा. आणि तू कोण आहेस? हो का ती पण आहे का? सेम सेम सगळ्यांचे. हां अच्छा अच्छा अच्छा. तुम्ही सगळे एकत्रच आहे ना बॅच मध्ये? हो ना अच्छा बर बर बर. सुमधुर संगीत विद्यालयातील सन्माननीय सर्व शिक्षक यांना मी नम्र विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करावी. हां हां मंडळी आता कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे आणि त्यांच्या गुरूंच्या प्रतिमेची पूजन याने कार्यक्रमाची सुरुवात आपण करतोय. विद्यार्थ्यांनी खाली बसायचंय. विद्यार्थी दीप प्रज्वलनाच्या या सोहळ्यात नवा विश्वास व जोश मिळावा. सर्व पालकांना आणि विद्यार्थ्यांना नम्र विनंती आहे की त्यांनी टाळ्यांच्या कडकडाट या कार्यक्रमाची सुरुवात करावी. आता यांचा पहिलाच कार्यक्रम आहे असं दिसतंय. आताच अनाउन्समेंट गेलं आहे आणि आता यांचं असणार आहे भरतनाट्यम. अभी जाओ ना तुम्हाला वयोगट 3 ते 8 वर्ष. अतिशय सुंदर. या 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 या. हे वाह
किती भारी. खरंच वयोगट जरी लहान असला तरी त्यांनी सादर केलेले नृत्य अतिशय सुंदर आहे. यानंतर वाटी कसं वाटलं डान्स? छान झाला. खूपच मजा आली. फुलेल एवढं मजा आली खरं. खूपच छान डान्स आला ग. वा वा वा. सगळ्यांनी बरोबर फिरून फिरून बरोबर शेवटी छान बसते खाली. मस्त. टिकली लावा चिकली पडली डान्स करून करून. आता पुढचा आपण कार्यक्रम बघू. इथं प्रभू पाहुणे आलेले आहे त्यांचा सत्कार होतोय. धन्यवाद सर. पुढचा कार्यक्रम सुरू राहील. माननीय सौ सलोनी नरके मॅडम हे तुझे मॅडम यांचा सत्कार. चला हम दोनों बिस्किट खाएं. हां बैठो 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 ना. आता या सगळ्यांचे तिघांचे पण हे झालेले सत्कार. ज्या अशा विद्यार्थी जे आहेत त्यांना त्यांच्या परीक्षेमध्ये विशेष योग्यता गायन. तबला द्वितीय. तबल्यामध्ये द्वितीय क्रमांक मिळाला. तबला द्वितीय क्रमांक. मंडळी आजचा कार्यक्रम असा आहे कौतुक सोहळा. म्हणजे ही जी सगळी विद्यार्थी आहेत यांना आपण स्वागत करूया. सगळ्यांना जे काही आता त्यांच्या परीक्षा झाल्यावरती त्यांना जे बक्षीस मिळतात त्याचं आज ऍक्च्युली वितरण आहे आणि त्यांचं कौतुक सोहळा आहे. त्यासाठी मग आमच्या पिलूचा डान्स ठेवलेला. हाय नो न्यू न्यू. ते गेले 10 वर्ष झालं तबल्याचं क्लास करतायत आणि त्यांचं आता विशारद पूर्ण झालंय. म्हणजे तबल्यामध्ये डिग्री पूर्ण झाली आहे त्यांची. रियाज ज़्यादा से ज़्यादा करिए ताकि आपकी स्वीटनेस जो है इंस्ट्रूमेंट में जिससे लोग और आपको सुनने के लिए. धन्यवाद. आलेले सगळे पॅरेंट्स आणि टीचर आणि मॅम, माझा प्रवास हा सुमधुर संगीत विद्यालयासोबत गेले 7 वर्षापासून आहे. माझा मोठा मुलगा सरांकडे तबला शिकतो आणि लहान मुलगा मॅडमकडे सिंगिंग आणि सिंथेसायझर शिकतो. आता संगीत हे आयुष्यामध्ये खूप गरजेचं आहे. ॲज मी डॉक्टर फील्डमध्ये मी ह्याच्यावरनं सांगते की संगीत हे आम्ही वेगवेगळ्या आजारांच्या उपचारावरही यूज करतो. पोरांमध्ये आजकाल जे तुम्ही ऐकता की प्रेशर आम्हाला होत आहे, लहान मुलंही म्हणतात की प्रेशर खूप सहन होत नाही, तर हे संगीताने कमी होतं. जसं रामालाही गुरुची गरज पडली होती तर आपल्यालाही गुरुची गरज आहे जर एखाद्या शिखरावर पोहोचायचं असेल तर संगीत हे खूप महत्त्वाचं आहे आयुष्यामध्ये. आणि तुम्ही जर डिसिप्लिननी ते जी डेली रियाज केला तरच त्याचं तुम्हाला महत्त्व कळेल. तोपर्यंत महत्त्व कळणार नाही. करतो की त्यांनी त्यांच्या शुभ हस्ते झुंजार सिंग यादव याचा सत्कार करावा. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. सुमधुर संगीत विद्यालयातर्फे या विद्यार्थ्याचा विशेष सत्कार विशारद झालेले असल्याने विशेष सत्कार या ठिकाणी पार पडतोय. आणि आता आपण व्यासपीठाजवळ पालकांना आता ज्या ज्या मुलांना पारितोषिकं मिळालेली आहेत त्या सगळ्यांचे आता फोटो काढायचे आहेत. ग्रुप एक नंबर म्हणजे सगळ्यांचंच एकदम त्यांनी घेतलेले आहेत फोटोज. यांचं पण ती आता कार्यक्रमाची सांगता झालेली आहे. आताच त्यांनी अनाऊन्समेंट केलं आणि कार्यक्रम संपलेला आहे. आता आम्ही आणि सगळे बाकीचे पालक आणि विद्यार्थी निघतायत घरी. जिजाचं अडकले तिथे काढतोय बिंदी काढायचा कार्यक्रम. आता आता वाजले आहेत 7:30. व्हिडिओ बघितल्यावर मला कमेंट करा प्लीज. सांग म्हणे असं बोल. तू बोल म्हणजे तुझं बोल ना. ऐकतात सगळं तुझं. बाय बाय. तर म्हणजे असं झालं जिचं छान असा कार्यक्रम. आणि आता जरा बारीक बारीक सगळी कामं आहेत ती कामं करायला जायचं आहे एकदम बारीक. म्हणलं जराशी भूक पण लागली आहे खरं तर आता जरा भूक लागली थोडी थोडी
मग आम्ही पण जरा थोडं आमच्या फेवरेट ठिकाणी थोडं खायचं प्लॅन ठरलेलं आणि त्यामुळे म्हटलं जरा असं खाऊया आणि मग घरी जाऊया. तर असा होता आजचा ब्लॉग जिजाच्या आमच्या भरतनाट्यमचा परफॉर्मन्स. आणि अशी जसं मेघावाटी आमच्या समोर बसली आहे त्यामुळे ती असं ब्लॉगमध्ये पटकन नाही दिसत. चालेल दाखवायचं हो का इथं बसलेली आहे ती. तर मंडळी आजचा ब्लॉग इथंच संपवतो. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जर जिजाचा आणि आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करा आणि कमेंट करून सांगा. दुसरे तिथं ना गंगाविलेच्या इथं स्विमिंग पूलचं एन्क्वायरी करून आलो. मग तिथं ते म्हणतात बाबा ट्रेनिंग आणि हे धरून 21 सेशन आहे 30,000 3,000 त्याची. दुसरं होतं त्यात आम्ही सोडलं. मला ते खूप आवडलं. म्हणजे माझी एक फ्रेंड पण झाली होती ती बघितली ना तुम्ही. म्हणजे स्कूलमध्ये पण एक पैकी ती ना तिचं नाव ओवी होतं. ओवी. तर मग आता ते तिथे पण जरा चौकशी केली. आता बघू कसं काय होतं स्विमिंग पूलचं. 3,000 रुपये 20 सेशन जे नवीन लोकांचं आहे नवीन लोकांचं आहे आणि जे ॲडव्हान्स ज्यांना शिकायचं त्यांना 5,000 आहे. त्यांचं महिनाभर असं त्यांचं आहे. असं चौकशी करून आलेलो. मग आता आम्हाला जायचं सुट्टी आली झोप आली आम्हाला. मग कसं यात्रेसाठी जायचं आहे. येणारे ब्लॉग आता भारी भारी असणार आहेत यात्रेचे असणार आहेत. तर मॅच लावले तर मग आता ते जमलं तर यात्रेचे भारी भारी आता ब्लॉग्स येतील. मग आता ते आपण मग कंटिन्यू करूया. आजचा ब्लॉग इथंच संपवतो. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. ये याला मस्त पैकी आम्ही आता सँडविच खाणार आहे आणि घरी जाणार आहे. मंडळी आमच्या घरी पिहू आलेली आहे. लगेच दोघी लागले डान्स करायला. अगो वे 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 ओ हो. check. Harshada, Illuminati dance. Yes, okay.